जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आज जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट समोर आली आहे। खरं तर शेतकरी मित्रांनो, आज कर्जमाफीचे पैसे जमा होणार होते, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होणार असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। जर तुम्ही देखील कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल आणि तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कर्जमाफी संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अपडेट समोर आली आहे आणि त्यानुसार पैसे कधी जमा होणार, पैसे जमा होण्यास विलंब का होत आहे, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, ज्या शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील कर्जमाफीची नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। खरं तर आजच कर्जमाफीचे पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं। नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील असं देखील काही ठिकाणी सांगण्यात येत होतं, परंतु अद्याप देखील खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। सुरुवातीला सरकारनं सांगितलं होतं 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार, त्यानंतर सरकारनं सांगितलं 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार, त्यानंतर असं देखील सांगण्यामध्ये आलं की 4 ऑगस्ट मंगळवारी कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार, परंतु अद्याप देखील कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। तसेच दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो मागील काही महिन्यापूर्वीच खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, तर तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील अद्याप देखील जमा झाला नाही। आता काही तांत्रिक कारणामुळे पैसे जमा होण्यास विलंब झाला असला तरी पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास विलंब का होत आहे आणि कर्जमाफीचे पैसे कधी जमा होतील हे तुम्हाला समजेल। आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजना बंद होणार का नाही याबद्दलची देखील माहिती तुम्हाला समजणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत। एकीकडे कर्जमाफीची रक्कम खात्यात कधी जमा होणार यावर मोठा अपडेट समोर आला आहे, तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांना वाटत होतं की कर्जमाफीमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, तर त्यांच्यासाठी सरकारकडून मोठा खुलासा करण्यामध्ये आला आहे। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की या दोन्ही योजनांबद्दलची म्हणजेच की कर्जमाफी संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील प्रत्येक बारीक सारीक माहिती तुमच्यासाठी या ठिकाणी फायद्याची ठरणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर सरकारनं सांगितल्याप्रमाणे 31 जुलैपर्यंतच कर्जमाफीचे पैसे जमा व्हायला पाहिजे होते। त्यानंतर काही बातम्यांच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की साधारणतः 4 ऑगस्ट या दिवशी म्हणजेच की मंगळवारी पैसे जमा होतील, कर्जमाफीचे पैसे जमा होतील असं देखील सांगितलं गेलं, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। मग कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास विलंब का होत आहे आणि कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली आहे।
तसेच लाखो शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे. सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की KYC पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अवघ्या 48 तासामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. मात्र तांत्रिक बाबींचा झालेला गोंधळ आणि शासनाकडे संपूर्ण डाटा वेळेवरती उपलब्ध न झाल्यामुळे ही कर्जमाफीची रक्कम थेट खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलण्यामध्ये येण्याची चिन्ह देखील सध्या बघायला मिळत आहेत. जोपर्यंत तांत्रिक डेटा पूर्णपणे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत सर्व खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो. मात्र याविषयी जशी नवीन अपडेट येईल तशी या चॅनलच्या माध्यमातून लगेच तुम्हाला कळवण्यामध्ये येईल. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर खरं तर आजच कर्जमाफीचे पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. ज्या शेतकऱ्यांचं नाव हे कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं आहे आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC पूर्ण केली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पैसे जमा केले जाणार होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे पैसे जमा होण्यास विलंब होतानाचं चित्र बघायला मिळत आहे. परंतु लवकरच कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. काही तांत्रिक कारणामुळे जर आज पैसे जमा झाले नसले तरी येत्या अवघ्या काही तासांमध्ये किंवा साधारणतः 1 ते 2 दिवसांमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल हे सर्वांनी लक्षात घ्या. तसेच ज्या शेतकऱ्यांचं नाव हे कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. कारण की कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं म्हणजेच की कर्जमाफी झाली असं नाही, तर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर तुम्हाला KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि KYC ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खात्यावरती पैसे जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या शेतकऱ्यांचं नाव हे कर्जमाफीच्या यादीत आलं नाही म्हणजेच की बघा, पहिली या ठिकाणी साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफीची यादी जाहीर झाली आहे आणि जर कदाचित तुमचं कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण की आता लवकरच कर्जमाफीची दुसरी यादी देखील प्रसिद्ध होणार आहे. जर कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर तुमचं कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये नाव येऊ शकतं हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकरी मित्रांनो, आता दुसरी जी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भातील. ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होईल हे तुम्हाला समजेल. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात जर सांगायचं झालं तर खरं तर कर्जमाफीचे पैसे जमा व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास विलंब होत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही, लवकरच कर्जमाफीचे पैसे जमा होतील. परंतु एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC पूर्ण करून घ्यावी. KYC ची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय खात्यात पैसे जमा होणार नाही हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. आणि कर्जमाफीची दुसरी यादी देखील लवकरच प्रसिद्ध होणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नाव हे कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये आलं नाही तर अशांना देखील काळजी करण्याची काहीच गरज नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भातील. ती एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून नमो शेतकरी योजना बंद होणार का नाही, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजेल. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही भीती होती की ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळतोय तर त्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळणार की नाही. पण शेतकरी बांधवांनो, आता काळजी करण्याचं मुळीच कारण नाही. प्रशासकीय पातळीवरती स्पष्ट करण्यामध्ये आलं आहे की कर्जमाफीचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा असा कोणताही परस्पर संबंध नाही. ज्या 56 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा,
सध्या सोशल मीडियावरती ज्या काही बातम्या बघायला मिळत होत्या, म्हणजेच की अशा बऱ्याच बातम्या बघायला मिळत होत्या ज्यामध्ये असं सांगितलं जात होतं की ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार, अशा पद्धतीच्या बातम्या बघायला मिळत होत्या. आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना असं वाटत होते की आता नमो शेतकरी योजनेचे पैसे बंद होतील आणि त्यावरूनच आता या ठिकाणी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यामध्ये आलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. सध्या ज्या काही बातम्या बघायला मिळत होत्या ज्यामध्ये असं सांगितलं जात होतं की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तर अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद केला जाणार, तर अशा बातम्यांवरून आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यामध्ये आलं आहे. आता सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलं तर बघा, कर्जमाफीचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा असा कोणताही परस्पर संबंध नाही असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार नाही असं सरकारनं सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यामध्ये येत असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तर अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार नाही. तसेच सरकारनं आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे देखील जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बघा या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. तसेच EKYC किंवा आधार प्रमाणीकरण करताना ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या तर त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वच शेतकरी एकाच वेळी महा-ई-सेवा केंद्रावरती जात असल्यामुळे सर्व्हरवरती ताण येत आहे. परंतु जर काही त्रुटी राहिल्या किंवा तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं नाही तर प्रशासनाकडून या ठिकाणी लवकरच कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच तहसील आणि जिल्हाधिकारी पातळीवरती यासाठी विशेष समित्या नेमण्यामध्ये आल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना मदत करतील. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या जर काही अडचणी असतील तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवरती विशेष समित्या नेमण्यामध्ये आल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना मदत करतील हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. यासोबतच आणखीन एक दिलासादायक गोष्ट म्हणजे पूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नव्याने पीक कर्ज दिलं जात नव्हतं, परंतु आता शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांनी भरलेल्या मुदलाच्या आधारे त्यांना पुन्हा नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आणि तात्काळ प्रमाणपत्र देण्याच्या सूचना देखील देण्यामध्ये आल्या आहेत आणि ही देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर अफवांवरती विश्वास ठेवू नका. कर्जमाफीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच कर्जमाफीचे पैसे खात्यावरती जमा होतील. तसेच ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता लवकरच खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, हप्त्याच्या लाभासाठी, कर्जमाफीच्या लाभासाठी काही कामांची पूर्तता असायला पाहिजे. कर्जमाफीच्या लाभासाठी तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे. तसेच जर तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर बँकेमध्ये जाऊन EKYC करून घ्या. तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी सुद्धा तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे. तर या साधारणतः 2 ते 3 कामांची पूर्तता करून घ्या. जर ही 2 ते 3 कामे पूर्ण असतील तर 100% तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आता कर्जमाफीचे पैसे जमा होत आहेत, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या परिसरातील इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक अपडेट्स आणि या ठिकाणी सरकारी योजनांसंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला
नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.